प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीमध्ये काय घुसमट होत होती ती आमच्या कानापर्यंत आली नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेलांवर टीका केली आहे। सुप्रिया सुळे या पटेलांच्या भंडारा गोंदिया दौऱ्यावर होत्या आणि त्यावेळी सुप्रियांनी प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आपण सुरुंग लावला तर बुरुज ढासळायला वेळ लागणार नाही असा इशारा पुण्यामधले मनसेचे नेते वसंत मोरे यांनी दिलाय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंना मनसेनं हा इशारा दिलाय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आमदार अतुल बेनके यांना आपल्या गाडीत बसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। बेनके यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांना पाठिंबा दिला होता। दरम्यान शरद पवार जुन्नरमधल्या आदिवासी मेळाव्यात सहभागी झाले आणि तिथे बेनकेंनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर पवारांनी बेनकेंना गाडीत बसवलं। बुलढाण्यामध्ये बारी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषणाचा प्रोटोकॉल चुकवल्यानं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले। रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं भाषण आधी घेण्याचं सुचवलं होतं आणि त्यावरून वडेट्टीवारांना चांगलाच राग आला। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा विखे विरुद्ध गडाख अशी लढत होण्याची शक्यता आहे। भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे पाहिलं जातं। आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये फेरफटका मारला। या ठिकाणी वाघाच्या चिठ्ठ्याकडून बारसं करण्यात आलं होतं तेव्हा आदित्य नावाची चिठ्ठी मुनगंटीवार आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बदललेली होती आणि त्याच बछड्याला भेट देण्यासाठी आदित्य आले होते। सरकार 40 दिवसांच्या आत मराठ्यांना आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यवतमाळच्या शेंबाळ पिंपरी इथं व्यक्त केला। मराठा समाजाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते। सर्व पक्षीयांनी आरक्षण देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे आरक्षण मिळणारच आहे ते म्हणून मराठ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं। मराठा आरक्षण जनजागृतीसाठी नांदेडमध्ये आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीनं फुलं उधळून हदगावमध्ये त्यांचं सकल मराठा समाजानं जोरदार स्वागत केलं। या ठिकाणी जरांगेंची जाहीर सभा झाली। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही असं यावेळी जरांगे म्हणाले। मराठा समाजाला सरसकट 50% ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गेल्या 8 दिवसांपासून उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात साखळी उपोषण सुरू आहे। रविवारी बेमुदत उपोषणस्थळी भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश होता। आदिवासींच्या आरक्षणामध्ये आता धनगरांना आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी समाजानं नाशिक मुंबई महामार्गावर घोटी टोल नाक्यावर रास्ता रोको केला। यावेळी अनेक आदिवासी समाज बांधव रस्त्यावर ठाण मांडून होते आणि याचा वाहतुकीवर परिणाम झाला। ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये आमदार भोंडेकरांनी एकता बाईक रॅलीचं आयोजन केलं। शेकडो बाईक्सवार यामध्ये सहभागी झाले। भोंडेकरांनी ही रॅली आयोजित करून सरकारला घरचा आहेर दिला अशा चर्चा भंडाऱ्यात रंगल्या। अजित पवारांच्या कामाची हटके स्टाईल पुन्हा बारामतीमध्ये पाहायला मिळाली। घंटागाडी येत नसल्याची एका महिलेची तक्रार अजित पवारांनी चीफ ऑफिसरला सांगून लगेच सोडवली। हा सगळा अजित पवारांच्या सभेत घडलेला प्रकार। तासगावमध्ये रोहित पाटील विरुद्ध भाजप खासदार संजय काका पाटील असा सामना रंगला। सुमन पाटील यांनी पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर संजय काका पाटलांनी टीका केली होती आणि त्यावर निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आम्ही काम करत नाही असा पलटवार रोहित पाटील यांनी केला। स्वच्छता अभियान कार्यक्रमात इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि माजी नगरसेवक चाळके हे भर कार्यक्रमात भेटले। यावेळी धैर्यशील माने यांच्या समोरच हे दोघे एकमेकांवर दूरदुरात आरोप प्रत्यारोप करत होते। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला। गणपती उत्सवात 10 दिवसात डीजे डॉल्बीमुळे मृत्यू झाल्याच्या घटना आणि लेझर लाईट्समुळे दृष्टी गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं राज ठाकरेंनी खडे बोल सुनावलेत। आपल्या आनंदाची उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत मोठी नाही का असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय आणि या संदर्भात राज ठाकरे सार्वजनिक गणेश मंडळांशी देखील बोलणार आहेत। पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। पुढच्या 48 तासात राज्यात पावसाची शक्यता आहे। गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय आणि राज्यात 3 तारखेनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल।
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. रत्नागिरीला तुफानी पावसानं झोडपले, त्यामुळे खेडच्या भरडे नाका परिसरात पाणी तुंबून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. मात्र रात्री उशिरा भरडे नाका इथलं पाणी कमी झाल्यानं वाहतूक पूर्ववत झाली, तर खेड बाजारपेठ, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे पुरते हाल झाले. रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातील केळशी गावामध्ये मुसळधार पावसामुळे घरांमध्ये आणि बाजारपेठेमध्ये पाणी घुसलं. मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टी भागामध्ये कोसळत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून दापोली तालुक्यातल्या केळशी इथल्या कुंभारवाडा परिसरामध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या वरुड चक्रपान परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये कपाशी, फळबागेसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं. कपाशीची झाडं मोडून पडली. सोयाबीन आणि संत्र्याच्या बागांचंही मोठं नुकसान झालं. समुद्रात वादळसदृश परिस्थितीमुळे देवगड बंदरामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील 400 नौका आश्रयाला आल्यात आणि सर्वात सुरक्षित बंदर म्हणून याची ओळख आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. यावेळी ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे. नाशिकमधल्या कांद्याचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून लोकप्रतिनिधींना लिलाव सुरळीत करण्यासाठी विनंती करणार, अन्यथा गुरुवारपासून आंदोलन केलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. तेवढा इथे शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये हा निर्धार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात गेल्या 12 दिवसांपासून कांदा प्रश्न हा गंभीर बनला. मावळमध्ये बोगस बियाण्यांची विक्री झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. एकाच दुकानातून खरेदी केलेलं इंद्रायणी भाताचं बियाणं हे बोगस निघाल्याचा दावा कुसगाव पमा इथल्या शेतकऱ्यांनी केलाय. या बियाणे विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. यवतमाळमध्ये यंदा अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान झालं असताना प्रशासनानं जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम असल्याचं दाखवलंय. येलो मोझॅक रोगामुळे सोयाबीनचं पीक जवळपास आता संपुष्टात आलंय. सततच्या पावसामुळे उरल्यासुरल्या कपाशीला सुद्धा बोंड लागलेली नाहीयेत आणि तरीही जिल्ह्याची पीक पैसेवारी ही प्रशासनानं 61 पैसे दाखवल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. जळगावच्या रावेर, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये केळी पिकावर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील केळी पिकाचं नुकसान झालंय. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच उत्पादनामध्ये घट असताना आता सीएमव्ही व्हायरसमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या भाडळे खोऱ्यातील गावांना 2 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि त्यानंतर भाडळे गावामध्ये जल्लोष करण्यात आला. तर आमदार महेश शिंदे गावामध्ये आल्यानंतर त्यांना खांद्यावर घेऊन जेसीबीमधून फुलं आणि गुलालाची उधळण करण्यात आली. साताऱ्यातल्या कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी तुफान डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कृष्णा प्रकल्पाच्या पेयजल नियोजनाला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर कोरेगाव तालुक्यात जल्लोष करण्यात आला. यावेळी आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर बनवलेल्या गाण्यावर चांगलाच ठेका धरला. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित 3 दिवसीय शिवार फेरीचा समारोप झाला. या शिवार फेरी माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केलाय आणि यामध्ये विदर्भातल्या 11 जिल्ह्यातील सुमारे 35,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये गौतमी पाटीलचा डान्स झाला होता. शिक्षण अधिकाऱ्यांनी वलखेड शाळेला भेट देऊन चौकशी सुरू केली आणि हे ग्रामपालिकेचं मैदान असल्यानं काहीही वावगं केलं नसल्याचा दावा स्थानिक सरपंचांनी केला होता. तर शिक्षण खात्याला चौकशीचा अहवाल पाठवणार असल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. हार्बर रेल्वेवर पनवेलमध्ये सोमवार ते शनिवार मध्यरात्रीचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. नव्या लाईन्सच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री 12:30 ते पहाटे 5:30 पर्यंत हा 5 रात्रींचा ब्लॉक असेल. त्यामुळे या काळामध्ये पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन CSMTहून रात्री 10:58 सुटणार आहे. मालगाडी घसरल्यानं विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक रविवारी रात्री 24 तासानंतर सुरू झाली. त्यामुळे पनवेल रेल्वे स्टेशनवर कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. शनिवारी दुपारी पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूला मालगाडीचे 5 ते 6 डबे घसरलेले आणि संपूर्ण रेल्वे व्यवस्था बिघडली होती. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे. पनवेल दिवा रेल्वे मार्गावर शनिवारी मालगाडीचे डबे घसरल्यानं या मार्गावरच्या रेल्वे सेवा पूर्णतः कोलमडलेली. रात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली मंगळूर एक्सप्रेस ही तब्बल
13.5 तासांनी म्हणजे दुपारी 1:30 वाजता तळोजा स्थानकावर पोहोचली, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. कोकण रेल्वे विस्कळीत झाल्यानं प्रवाशांनी एसटीकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यामुळे माणगाव एसटी बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली. गणेशोत्सव आटपून परतीच्या प्रवासामध्ये चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. पालघरच्या डहाणूमधल्या तलवाडा इथं रोटरी क्लबच्या आय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहक त्रास देत असल्याचा आरोप आदिवासी रुग्णांनी केलाय. डॉक्टर देशमुख हे रुग्णांना अनावश्यक पायपीट करायला लावत असल्याचा आरोप करण्यात आलाय. कल्याणमधल्या भंडारली डम्पिंग ग्राउंड विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर गाड्या जाळू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला. सिन्नर तालुक्यातल्या वडांगळ इथं ओझर शिर्डी महामार्गावर कोमलवाडी फाट्याजवळ एका निंबाच्या झाडावर बिबट्याची जोडी आढळली. हे 2 बिबटे महामार्गाने जाणाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं, मात्र मोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे त्यांना हल्ला करता आला नाही. टोल दरवाढी विरोधात मनसेनं रविवारी आंदोलन सुरूच होतं. शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये निदर्शनं करत सरकारचा निषेध केला. ठाणेकरांमध्ये टोलबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न मनसेनं केला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. राज्य सरकारच्या कंत्राटी भरती GR विरोधात नागपूरमध्ये तरुणांनी चहा आणि समोसे विकून निषेध केला. विविध युवक संघटनांनी एकत्रित व्हेरायटी चौकापासून संविधान चौकापर्यंत मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण सहभागी झालेले. सरकारनं हा GR रद्द केला नाही तर आणखी उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये इसापूर, सिद्धेश्वर आणि येलदरीतील धरणग्रस्तांची आज हक्क परिषद होणार आहे. विस्थापितांच्या न्याय हक्कासाठी ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या नेतृत्वात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. साताऱ्यातील जिल्हे कठापूर उपसा सिंचन योजनेतून बेटणे रणसिंगवाडीला पाणी मिळावं या मागणीसाठी सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय आणि या उपोषणाला दोन्ही गावातल्या बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आमदार महेश शिंदेंनी मध्यस्थी करत हे उपोषण सोडवलंय. डोंबिवलीमध्ये शिवकालीन तलवारी, ढाल, खंजीर, चिलखतं, कट्यार यासारखी शस्त्र आणि नाणी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघातर्फे डोंबिवलीमध्ये ऐतिहासिक शस्त्र आणि नाण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. इतिहासप्रेमींसह शाळकरी मुलांनी या प्रदर्शनासाठी गर्दी केली. भिवंडीमध्ये अख्ख्या गावानं रेड्याचा वाढदिवस साजरा केला. टिट्या असं या रेड्याचं नाव आहे. एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणे गावानं फटाक्यांची आतिषबाजी करत या रेड्याच्या वाढदिवसाचा जल्लोष केला. लाखेवली गावात राहणाऱ्या तांडेल कुटुंबियांचा हा रेडा आहे आणि टिट्यानं आतापर्यंत अनेक झुंजी खेळून पुरस्कार मिळवले. अयोध्येमध्ये 300हून अधिक साधू दाखल झालेत. 22 जानेवारी 2024 मध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराची पाहणी करण्यासाठी हे साधू अयोध्येत दाखल झालेत. प्राणप्रतिष्ठेच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी या साधूंना आमंत्रित करण्यात आले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे